गोवंश तस्करीचा भांडाफोड. वैराग जवळील दहिटणे रोडवर 12 गायींनी भरलेला आयशर टेम्पो खड्ड्यात पलटी, 7 गायींचा दुर्दैवी अंत. वैराग पोलिसांची धडक कारवाई, अज्ञातावर गुन्हा दाखल, कत्तलीसाठी चाललेली जनावरे वाचली. मौजे दहिटणे तालुका बार्शी शिवारात दहिटणे ते वैराग जाणाऱ्या रस्त्यावर जाधव वस्तीजवळ काल दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो क्रमांक MH04DS 8665 रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात टेम्पोत दाटीवाटीने कोंबलेल्या 12 मोठ्या जर्सी गायींपैकी 7 गायींचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आकाश धीरसिंह पवार यांना रात्री 10:30 वाजता पोलीस निरीक्षक गावडे यांच्याकडून या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार पवार यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील व चालक पोलीस कॉन्स्टेबल चौरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो MH04DS 8665 हा रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडलेला दिसला. बॅटरीच्या प्रकाशात टेम्पोची तपासणी केली असता त्यात क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने क्रूरपणे हालचाल करण्यासही जागा नसताना मोठ्या 12 जर्सी गायी कोंबलेल्या आढळल्या. धक्कादायक म्हणजे यामधील 7 गायी मयत अवस्थेत होत्या. जनावरांसाठी चारा, पाणी किंवा औषधाची कोणतीही सोय टेम्पोमध्ये नव्हती. टेम्पोचा चालक मात्र घटनास्थळी आढळून आला नाही. या टेम्पोमध्ये अंदाजे 2,40,000 रुपयांच्या 12 जर्सी गायी, त्यात 7 मयत. आयशर टेम्पो क्रमांक MH04DS 8665 अंदाजे किंमत 4 लाख असा एकूण 6,40,000 रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला. टेम्पोतील जिवंत असलेल्या 5 गायींना तातडीने श्रीकृष्ण गोशाळा, बैरागवाडी, पोस्ट मोडणीम, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे जमा करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश धीरसिंह पवार यांच्या फिर्यादीवरून सदर टेम्पोच्या अज्ञात चालकाविरुद्ध प्राण्यांचा छळ आणि बेकायदेशीर वाहतूक केल्याबद्दल तसेच निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैराग पोलीस अज्ञात चालकाचा शोध घेत असून या गोवंश तस्करीचा आंतरराज्य किंवा स्थानिक साखळीचा तपास करत आहेत.